त्याच्यावर भाष्य पण केलं आहे की हे चुकीचं दुर्दैवी आहे म्हणून. तिथे परत त्या दोन भावांच्या मनोमिलनावरती येतो तो मुद्द्याकडे. मला एक गोष्ट विचारायची म्हणजे आता राजकारणाबद्दल आपण निवडणुकीत चर्चा करतो, पण मधल्या काळात आम्ही बघत होतो तुमचं आणि राज ठाकरेंचं ट्युनिंग फार चांगलं होतं. म्हणजे तुम्ही मधल्या काळात भेटत होतात. असंही वाटत होतं आम्हाला की तुम्ही कदाचित राजकीयदृष्ट्या एकत्र याल. काय बिनसलं असं? काय नाही भिनसलं. आता पण माझे काय त्यांचे म्हणजे निवडणुका ते उभाटाबरोबर एकत्र लढवत असले तरी काय संबंध थोडीच काय खराब होतात. हं. जे काय मैत्री जी आहे ती थोडी त्याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे सगळ्या गोष्टी काही असतात ना. निवडणुकापुरतं सगळं असतं. निवडणुकानंतर काय तुमची आजही मैत्री राज ठाकरेंची? मैत्री कधी संपत नसते ना, तुटत नसते. पण त्यांनी आज ठाण्यात येऊन आरोप केला काहीतरी. ते म्हणाले की काय कुठली जमीन तुम्ही 1000 एकरची जमीन बिल्डरला आंदण दिली याबद्दल त्यांनी आरोप केला तुमच्यावर. ते मी माहिती घेतो ना. मी तुम्हाला बिल्डरची कुठली 1 इंच जमीन पण आम्ही कोणाला दिली नाही ना. माझा कशाशी संबंध आहे. पण त्यांनी तुमच्या थेट आरोप केला. म्हटलं तुमची मैत्री आहे तरी पण नाही. मैत्री म्हणजे आता काय निवडणूक लढवत आहेत त्यांच्या लोकांना हरवण्यासाठी निवडणूक लढवतात ते जिंकण्यासाठी ना. मग एकनाथ शिंदे चांगला आहे, त्याचे कॅन्डिडेट चांगले आहेत असं म्हणणार ते. पण तुम्ही सांगत होतात की तुमचं काय तुमची मधल्या काळात आम्हाला असं वाटत होतं तुम्ही मधल्या काळात जेव्हा त्यांच्या भेटीगाठी झाल्या काही राजकीय असं चर्चा काही नाही. कधी राजकीय चर्चा झाली राज ठाकरेंसोबत? राजकीय चर्चा बाळासाहेबांच्या काळातली काही आठवणी जुन्या आम्ही एकत्र काम केले. त्यामुळे फार गप्पा गोष्टी तर किस्से बाळासाहेबांच्या काळातले भरपूर सांगायचे ते. नाही पण राजकीय दृष्ट्या आता ज्यांच्याशी युती केली त्यांच्याबद्दल पण खूप सांगायचे. काय सांगायचं ते आता त्यांची युती आहे नंतर मी सांगेन. उलट तुम्ही सांगायला पाहिजे अशा वेळेस की काय त्यांच्याबद्दल बोला तुम्हाला. अरे मी आज बोललो ना. मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवला आज. मी आज बोललो ना. मुख्यमंत्री व्हिडिओ दाखवला. पूर्वी हे जेव्हा बाहेर गेले 20 वर्षापूर्वी तेव्हा त्याच्यानंतर यांनी आणि त्यांनी एकमेकावर काय काय उभाटा आणि मनसे काय किती टोकाची टीका केली ती त्याच्यावर मी बोललो ना. आणि मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवले आणि आताचे व्हिडिओ आणि पूर्वीचे व्हिडिओ. निवडणुका संपल्या की त्याच्यामध्ये काय कायम राजकीयच आणि दुश्मनी असं ठेवणं वैर ठेवणं काही ते माझ्या रक्तामध्ये नाही आहे. कोणाशीच वैर ठेवत नाही तुम्ही? मी कधी कोणाशी वैर ठेवत नाही. जुन्या पक्षाची सुद्धा जुन्या पक्षातल्या लोकांची सुद्धा? जुन्या पक्ष मी कधी काय बोललो त्यांना. ते जेव्हा माझ्यावर बोलतात त्याला मला उत्तर तर देणं भाग आहे. ते मला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, कुटुंबातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा. मुख्यमंत्री झालो ना मी. तुमचं तर काय घेऊन नाही गेलो मी. तुमच्या माझ्या गोष्टी पटल्या नाही. आपल्या गठबंधन शिवसेना भाजप युती करा म्हणून सांगत होतो मी काय चुकीचं सांगत होतो? झालं आता करा युती. का मी मुख्यमंत्री होणार होतो? पण त्यांना ते पटलं नाही. विचारधारा संपुष्टात आणायला लागले बाळासाहेबांची. शिवसेनेचं जेव्हा खच्चीकरण होऊ लागलं मग ते काय फायदा आहे. मग ते आम्ही केलं ना. आम्ही सरकार लोकांच्या मनातलं 2019 मॅन्डेट कोणाचं होतं? शिवसेना भाजपसाठी होतं. आणि तरी सुद्धा ते म्हणजे मुख्यमंत्री मी झालो. आम्ही सत्ता सोडून गेलो ना आम्ही. नाही तर मी पण मंत्री होतो. माझ्या 6-7 मंत्री होते. पण शेवटी कसं आहे काही गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ॲक्सेप्ट करायच्या असतात. वस्तुस्थिती जी आहे ती मान्य करायची असते. ते मान्य करतो कोण? मान्य करणारा माणूस वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे ना. आज का लोक येत आहेत माझ्याकडे? का आमदार आले? का खासदार आले? लाखो कार्यकर्ते का येत आहेत? याचा कुठेतरी काही विचार केला पाहिजे ना. फक्त टीका झोपता उठता बसता उठता टीका. स्वप्नात पण टीका. एकनाथ शिंदे का? कशासाठी? का सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठं होऊ नये? मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, शिवसैनिक म्हणून काम केलं आहे, बाळासाहेबांच्या सोबत काम केलं आहे, आनंदीगे साहेबांच्या सोबत काम केलं आहे. मी बाळासाहेब तर सांगतात आनंदी एकनाथने ठाणं बदललं. आनंदीगेच्या पठडीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. बाळासाहेब मोठ्या मनाचे होते ना. बोलायचे जाहीरपणे. आणि शिवसेना वाढवण्याचं काम माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम केलं आहे.
केसेस घेऊन काम केलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा भेटी व्हायच्या राज ठाकरेंची तेव्हा कधी राजकीय विषय सोडा, जुन्या राजकीय आठवणी नाही, पण राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या दृष्टीने कधी चर्चा झाली होती? नाही, ते तर बघा ना, लोकसभा आणि विधानसभेत जवळपास आमच्या माहितीबरोबरच होते ना ते. आता काय झालं, आता त्यांचं आता पण मला वाटतं की जी काही युती झाली त्याच्यामुळे मनसेचे लोकही खुश नाहीत आणि मला वाटतं राज ठाकरेजी पण मला वाटतं जेवढं काय काय असायला पाहिजे म्हणजे समाधानी युतीबद्दल नाही आहेत. तुम्हाला असं वाटतं राज ठाकरे हां, तिकीट वाटपावरून ज्या जागा त्यांना पाहिजे होत्या का असं वाटतं? का देण्याची वृत्ती पाहिजे ना. शेवटी एखाद्या पक्षाला आपण सोबत घेतोय तर त्याला आपण मान सन्मान दिला पाहिजे की नाही. पण ते काय तुमचं असं म्हणणं आहे की ते एकत्रित नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही, मी कुठं म्हणालो, पण ते जे काही म्हणजे या युतीच्या बद्दल ज्या पद्धतीने मनसेला न्याय मिळाला पाहिजे होता, जागा पाहिजे त्या मिळाल्या पाहिजे होत्या, मला वाटतं त्या जे काही चर्चेवरून आम्हाला पण लोक भेटत असतात, तुमच्यासारखे लोक भेटत असतात, तिकडची माहिती असते याच्यातून. पण ठीक आहे, त्यांची आता युती आहे, चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला त्या युतीबद्दल? भविष्य काय वाटतं युतीचं तुम्हाला? आता मी कोणाच्या भविष्याच्या बद्दल मी काही ज्योतिषी नाही आहे आणि मी कुठला पक्ष असा आहे आणि तसा आहे तो पक्ष. काही लोक म्हणतात आम्हाला शिवसेना, एकनाथ शिंदेवर एकही माणूस राहणार नाही, एकही आमदार पुढून आणणार नाही असं बोलले. हा संपणार, संपलो मी कशाला कोणाच्याबद्दल बोलू. काही लोक मला संपवण्याची भाषा करत होते. आले ना 60 आमदार निवडून, जनतेचा सपोर्ट मिळालाच ना. आपलं काम पाहिजे, लोकांची टच पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे. घरी बसून सरकारही चालवता येत नाही आणि पक्षही चालवता येत नाही. फील्डवर काम करावं लागतं, मेहनत करावी लागते, डेडिकेशन आणि डिवोशन पाहिजे. असं सिजनल काम नाही, ते लहरीपणाचं काम नाही आहे. कन्सिस्टन्सी पाहिजे कामात. तुम्ही आज एक सभेत म्हणालात की हीच गोष्ट कन्सिस्टन्सीबद्दल मुद्दा तुम्ही म्हटलात की इतर वेळेस नेटफ्लिक्स आणि निवडणुकाला की पॉलिटिक्स. मग ते असं आम्ही नाही करत. हे कोणाबद्दल तुम्ही राज ठाकरेंबद्दल कोणाच्याबद्दल आता काय नाव का तुम्ही नाव घ्यायला का टाळतात? थेट टीका का करत नाव नाही? कशाला कोणाचं? निवडणुकांचा काळ आहे, निवडणुकांच्या काळात तुम्ही तर म्हणजे काही लोक तर तुमच्या मित्रपक्षातले लोक थेट नाव घेऊन टीका करतात, तुम्ही तर विरोधकांचं नाव घ्यायला टाळताय. बघा, माझा स्वभाव आहे, मी कामाला महत्त्व देतो. आम्ही काय कन्स्ट्रक्टिव्ह करणार, पॉझिटिव्ह करणार, निगेटिव्ह बोलायची गरज काय आहे. पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहा ना तुम्ही. तुम्हाला काय आपलं काम बोलताय ना, लोकांना जे पाहिजे ते करा ना तुम्ही. तुम्ही जे कामांचं सांगताय त्याच्याबद्दल काल आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही केलेल्या कामांचं क्रेडिट घेतलं जात आहे. कुठलं काम? त्याने काल तिकडे मोठी यादी बोर्ड लावलेत त्यांनी सगळीकडे. कोस्टलचं म्हणाल तर कोस्टल 90मध्ये त्याची संकल्पना आली, 1990. त्यानंतर 2014ला मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी, प्रधानमंत्री मोदीजी झाले देशात प्रधानमंत्री, तेव्हा याला चालना मिळाली. सगळ्या परवानग्या महापालिकेचे, मी बोललो आज भाषणात, परवानग्या महापालिकेचे 2-2, 3-3 वर्ष रखडल्या होत्या. म्हणजे काय केलं तुम्ही? सगळ्या परवानग्या दिल्लीच्या, राज्य सरकारच्या दिल्या. त्याला फंड ते म्हणाले महापालिकेचा आहे, त्याला विशेष तरतूद केली, विशेष निर्णय घेतला आम्ही सरकारने की जो फंजिबल FSI, तो FSIचे पैसे अशा प्रकारच्या प्रकल्पांना वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि ते पैसे त्यातले यात वापरले. पण राज ठाकरे म्हणतात की ते क्रेडिट उद्धव ठाकरेंचंच आहे. त्याचं काय त्यांचं म्हणजे कोस्टल रोडचं अरे त्यांनी बस सगळं करणारे सरकार, देवेंद्रजी, दिल्लीच्या परवानग्या आणणं, ह्या पैशाचं जे आहे तो निर्णय, पॉलिसी, धोरण करणं, आणि तुम्ही साधं त्यांना भूमिपूजनाला बोलवलं नाही सरकारमध्ये असून. शिंदे जेव्हा तुम्ही असा आरोप करता की बाबा मराठी माणसासाठी एवढ्या वर्षात काय केलं, पण तेव्हा तुम्ही पण त्या पक्षात होतात. आता मी काय मुख्यमंत्री होतो का? पक्षात तुम्ही पक्षात मग काय, पक्षामध्ये काय ते निर्णय घेणारे ते होते, आम्ही तर सांगायचं काम करायचो. त्याला
विजन आणि हे पाहिजे ना माणूस पॉझिटिव्ह. अच्छा. डेव्हलपमेंटला काय लागतं? अँटी डेव्हलपमेंट काय कोणी म्हणजे विकास विरोधी निर्णय कोणी घेऊ शकतो. नगर विकास आणि हाऊसिंगच्या माध्यमातून आम्ही जी पॉलिसी तयार केली आहे. आता एखादा म्हणेल की हे तुम्ही या सर्व इमारती पुनर्विकास करताय, झोपडपट्टीचा पुनर्विकास करताय, घरं वाढतील, पाणी कुठून देणार, सिवरेज कुठून देणार, सिवरेजचं त्यांना सोय कशी देणार, तुम्ही रस्ते कुठून देणार, म्हणजे काय माणसांना मरून द्यायचं, माणसं त्याच चिखलामध्ये घाणीमध्ये घाणीच्या साम्राज्यात राहून द्यायचं. अरे मुंबई 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 आहे. ह्या सगळ्याला आम्ही हात घातला आहे. जे बाळासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षात उतरवायचं आम्ही काम सुरू केलं आहे. मग का नाही केलं त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी? हे माझा सवाल आहे. आणि काय केलं तुम्ही? आमच्यावर आरोप करता, एवढे पैसे दिले, तेवढे पैसे दिले, आमदारांना फोडलं. तुम्ही पण राज ठाकरेंचे माणसं फोडले होते ना, मनसेचे नगरसेवक फोडले होते ना. मग त्यांना काय तुम्ही पैसे देऊन घेतले? किती दिले पैसे ते सांगितलं पाहिजे त्यांनी. पैसे असं हे एवढे लाखो लोक येतात, हे पैशासाठी नाही. जेव्हा कुठेतरी त्यांना लागतं, दुखतं. त्यामुळे कोविडमध्ये बघितलं आपण, कोविडच्या केसेस चालू आहेत, काय काय केलं आहे, खिचडी आहे, कोविड सेंटर आहे. महापालिकांच्या निवडणूक आहेत. मला त्यात एक गोष्ट आठवली खरं तर. मला 2012ची असेल. म्हणजे आज दोन भाऊ एकत्र यायची जेव्हा गोष्ट होते, पण मला ते शिवसेना मनसे एकत्र आणण्याचा पहिला प्रयत्न कदाचित तुम्ही केला असावा. 2012लाच माहिती आहे ना, महापालिकांच्या निवडणुकांच्या वेळेस तुम्ही आणि इतर काही नेते जाऊन महापौरच्या वेळेस गेलो होतो ना आम्ही. तुम्ही कृष्णकुंज